इचलकरंजी शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विकली मार्केट परिसरात मद्यपींनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र समोर आले आहे। संध्याकाळ होताच या मार्केटच्या टेरेसवर मद्यपींचा अड्डा रंगू लागतो आणि तेथे सर्रास ओपन बार चालत असल्याने व्यापारी व विक्रेत्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। माहितीनुसार मार्केट जवळ वाईन शॉप मधून मद्य खरेदी करून काही जण थेट मार्केटच्या टेरेसवर जाऊन बसतात। रात्री उशिरापर्यंत मद्यपान, आरडाओरडा, वादावादी आणि भांडणाचे प्रकार येथे घडत आहेत। मद्यधुंद अवस्थेत काही जणांनी मार्केटच्या गेटची एक्साने तोडफोड करत गेट कापल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे। याचबरोबर टेरेसवरील कॉलमचे लोखंड कापून नेण्याचे प्रकारही घडले असून महापालिकेने येथे ठेवलेले लोखंडी साहित्यही विक्रीसाठी लंपास केल्याचे समोर आले आहे। या बेकायदेशीर प्रकारामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे। टेरेसची तोडफोड झाल्याने पावसाळ्यात गळती लागून पाणी आत येत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे। दरम्यान या प्रकारामुळे परिसरातील किरकोळ व्यापारी व विक्रेते त्रस्त झाले असून महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून हा ओपन बार बंद करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। अन्यथा येथील व्यापाऱ्यांकडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। आज आमच्या 16 नंबर प्रभागामध्ये विकली मार्केट जो एरिया आहे, या विकली मार्केटमध्ये काही मद्यपी लोक ही विकली मार्केटचा जो वरचा भाग आहे, टेरेसचा जो भाग आहे, तिथं रोज संध्याकाळी यायचं, दारू प्यायची आणि दारू पिण्यासाठी इथं जे काही आमच्या नगरपालिकेचे जे सामान पडलेलं आहे त्यामध्ये लोखंडाच्या सळ्या असतील किंवा इतर आमचे बॅरिगेड्स वगैरे इथं ठेवलेले आहेत महापालिकेनं, तिथं ते चोरून न्यायचं, भंगारमध्ये घालायचं आणि रोज दारू प्यायचा हा त्यांचा रोजचा उपक्रम चालू आहे। आणि हे जे काम आहे हे करत असताना त्यांनी कुठलीही त्यांना भीती नाही आहे। दरवाजे आणि गेट्स इथं आता बघितला तर हे तुटलेल्या अवस्थेत आहेत। माझी इथं मला आमच्या या जे गाळेधारक आहेत त्यांनी मला इथं हाक मारली, बोलवून घेतलं आणि ही परिस्थिती आमच्या नजरेसमोर आली। डायरेक्ट हेक्सा पाण्यानं या सळ्या कापून घ्यायच्या आणि इमारतीला नुकसान करायचं अशा प्रकारचं इथं वर्तणूक त्या मद्यपी लोकांच्याकडं इथं होत आहे। बाजूलाच समता वाईन्स हे दुकान आहे, ते तिथं ओपन बार, तिथनं दारू विकत घ्यायची आणि इथं वर येऊन टेरेसवर येऊन बसायचं, हे त्यांचं रोजचं चाललेलं आहे। हे कुठेतरी थांबायला पाहिजे। मी इस्टेट विभागाशी संपर्क केला, श्रीकांत पाटील साहेबांना मी फोन केला की अशी परिस्थिती झाली आहे। त्यांनी आता इथं आपली महानगरपालिकेची माणसं सुद्धा इथं जागेवर पाठवलेली आहेत। या ठिकाणी या इमारतीची नासधूस ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। पावसाचं पाणी या गाळेधारकांच्या गळ्यात गळत असतं। मोठं काम आहे हे। मी महापौर साहेबांना विनंती करतो यामध्ये त्यांनी लक्ष घालावं आणि या आमच्या गाळेधारकांना न्याय द्यावा। उद्या भविष्यात आता 1-2 महिन्यानंतर पावसाळा चालू होईल, पावसाळा चालू झाल्यानंतर परत इथं गळती चालू होणार आहे। इथं जे वर मटेरियल पडलेलं आहे, जे काही अतिक्रमण विभागाचं असेल किंवा आपल्या इस्टेट विभागाचं असेल, ते त्यांनी हे काढून घ्यावं। जे चोरीला चाललेलं आहे, आपलं महापालिकेचं नुकसान इथं या ठिकाणी दिसून येत आहे। तुम्हाला विनंती आहे कळकळीची की इकडे येऊन तुम्ही एक भेट द्यावी व माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की जे मद्यपी ओपन बार म्हणून ह्या नगरपालिकेच्या जागा ज्या वापरत आहेत त्या पण त्यांनी त्यांच्याकडे गस्त घालावी, हा प्रकार थांबवावा। धन्यवाद।